नमस्कार मैत्रिणींनो. बघा, 34 साईजचं हे बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग आज मी या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. बघू शकता इथे माप आहे. उंची आहे 12.5, छाती 34, कमर 28, बाह्य आहे आपली 4 इंच, दंडगेर 11.5. मागचा गळा आता इथे आपण घेणार नाही कारण बोटनेक आहे. पुढचा गळा आहे आपला 5.5 इंच आणि ह्याचा शोल्डर आहे 14 इंच. तर लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण बोटनेक ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला कस्टमरचा परफेक्ट शोल्डर घ्यायचा आहे, कारण शोल्डरवरतीच आपल्याला हे बोटनेक ब्लाऊज डिपेंड असतं. बघा इथे पेपरवरती आपण आता इथे माप टाकून घेणार आहेत. बघा इथे डबल पेपर घेतलेला आहे मी, कारण एक बाजू आपल्याला समोरच्या भागाला वापरायची आहे आणि एक बाजू आपल्याला पाठीमागचा पार्ट इथे काढायचा आहे. बघा माप टाकताना आपल्याला जो पहिला पेपर घेतलेला आहे आपण त्याला वरतीपासून माप घेणार आहे. 12.5 इंच उंची आहे, त्यात प्लस 1 इंच करून 13.5 वरती इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे शोल्डरसाठी माप टाकायचं आहे. शोल्डरचं 14 इंच शोल्डर आहे, त्याचा निम्मा 7 इंच इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा आता इथे आपल्याला कमरेचा माप टाकायचं आहे. 28ची आपली कमर आहे, 28चा चौथा भाग इथे घ्यायचा आहे आपल्याला. 28चा चौथा 7 होतो, 7 चोक 28. 7चं इथे मार्किंग घेतलेलं आहे. बघा कुठलंही ब्लाऊजचं माप असो तुमचं, तर तुम्हाला इथे कमरेचा चौथा 7 इंच घेऊन त्याच्यापुढे आपल्याला 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 7, 8, 9 आणि 9.5 इंचाचं इथे कमरेचं आपलं मार्किंग होतं. बघा 2.5 इंच कोणतीही साईज असो, कुठलाही माप असो, तुम्हाला इथे कमरेचा चौथा सोडून 2.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे परफेक्ट. बघा इथे लाईन ड्रॉ करून घेतली आहे आपण. आता इथे काय करायचं आहे, आपलं मोंड्याचं माप टाकायचं आहे. जितकं आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे तितकाच आपल्याला इथे मोंडा पण घ्यायचा आहे. 7 इंच शोल्डर आणि 7 इंचाचं मोंडा इतकं आपण इथे अंतर टाकून घेतलेलं आहे. आता मोंड्यापासून आपल्याला इथे छातीचं माप टाकायचं आहे. 34 साईजचं हे ब्लाऊज आहे. 34चा चौथा आपला 8.5 इंच आणि त्याच्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. तुम्ही 1.5 इंचसुद्धा इथे घेऊ शकता. मी इथे 2 इंच घेतलेलं आहे. बघा हे आपल्याला कमरेचं पॉईंट आणि छातीचं पॉईंट इथे दोन्ही जोडून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला मागच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा मागच्या मोंड्यासाठी इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे मी आणि 1 इंचाच्या इथे आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा. आणि ही अतिशय सोपी बोटनेक ब्लाऊजची कटिंगची पद्धत आहे, पेपर कटिंगची. तुम्ही या पद्धतीने पेपर कटिंग करू शकता. इथे बघा आपल्याला शोल्डर उतार द्यायचं आहे. जेव्हा आपला बोटनेकचा ब्लाऊज असतो तेव्हा शोल्डर उतार आपल्याला मुंड्याच्या साईडने द्यायचा असतो आणि डीपनेक असतो तेव्हा समोरच्या गळ्याच्या साईडने द्यायचा असतो. इथे अर्धा इंच मी शोल्डर उतार घेतलेला आहे बघा. आता हा जो आपला बॅक पार्टचं मार्किंग आहे ते पूर्ण इथे करून झालेलं आहे. आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने. बघा तुम्ही घरबसल्या बोटनेक ब्लाऊज शिवू शकता विदाऊट कुठलाही क्लास न करता. तुम्ही जर आपलं पेपर कटिंग काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला बोटनेक ब्लाऊज शिवायला कुठलीही अडचण येणार नाही. बघा आपलं जे बॅक पार्टचं कटिंग इथे आपण या पद्धतीने करून घेतलं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. बघा इथे बॅक पार्टचं आपलं कटिंग झालेलं आहे करून. आता आपण समोरचं फ्रंट पार्टचं इथे कटिंग करून घेणार आहे. आपला हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, बॅक पार्टचं आपण वरच्या साईडने केलं होतं कटिंग मार्किंग. आता आपल्याला जे फ्रंट पार्टचं आहे खालच्या साईडने करायचं आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं जातं कटिंग करायला. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून एक इथे लाईन आखून घेतली आहे मी आणि इकडं पण आपल्याला हुक पट्टीसाठी पण अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं. बघा
हा जो आपण चौकोन तयार केलेला आहे अर्धा इंचाचा, तर त्या चौकोनामध्येच आपला हा बॅक पार्ट आपण इथे ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर जसा बॅक पार्ट आपला तयार आहे, आपल्याला अगदी तसंच इथे पेपरवरती आखून घ्यायचं आहे बॅक पार्ट. इथे बघा, तर मागच्या साईडचा मी इथे शोल्डर उतार कट केलेला नाही बघा, तर दोन्ही शोल्डर उतार आपण सोबतच कट करणार आहोत. तर या पद्धतीने आपण अगदी जसंच्या तसं इथे मार्किंग करून घेतलेलं आहे बॅक पार्टचं. आता मोंड्याच्या साईडला आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि कमरेच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 1.5 आणि हा 1 हे दोन्ही पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे. तर बघा, आता हे जोडून झालेलं आहे आपलं. तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी एक्स्ट्रा पेपरची अडचण जी आहे ती थोडीशी कमी होणार आहे बघा. तर या पद्धतीने आपल्याला हे समोरचं पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मार्किंगच्या इथं थोडंसं वरती मी अर्धा इंच एक्स्ट्रा पेपर कटिंग केलेलं आहे, कारण आपल्याला शोल्डर उतार दोन्ही पार्टचे सोबत कटिंग करायचे आहे. तर बघा, इथे शोल्डर उतार दोन्ही पार्टचे आपण बॅकचे आणि समोरचा दोन्ही इथे कट करून घेतलेले आहे. या पद्धतीने आपला बॅक पार्ट इथे तयार झालेला आहे. आणि आता आपण फ्रंट पार्टवरती प्रिन्सेसचा इथे कटिंग करून घेणार आहे या पद्धतीने. तर बघा, जे आपलं मार्किंग आहे अर्धा इंच, तर अर्धा इंचाचं मार्किंग सोडून आपल्याला 3.5 वरती एक मार्किंग करायचं आहे. वरतून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर 8.5 इंच आपला छातीचं माप आहे, तर त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवून 10.5 इंचावरती टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आता जिथे आपला टक्स पॉईंट आलेला आहे तिथे आपण 4.25 वरती एक मार्किंग करून घेणार आहे आणि 4.25 पासून तर 3.5 ही एक रेषा इथे आखून घेणार आहे. तर आता इथे आपल्याला समोरच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर 7 इंचाचा बघा इथे मोंडा देऊन आपण बॉक्स करून घेतलेला आहे. तर मोंड्याच्या इथे आपल्याला अर्धा किंवा पाव इंच आतमध्ये यायचं आहे आणि परत एक लाईन आखून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे समोरच्या मोंड्यासाठी या प्रकारे. तर बघा, इथे राऊंड देऊन झालेला आहे आपला. आता आपल्याला हा टक्स पॉईंट आहे इथे मोंड्याच्या इथे गोलाकार इथे शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेसचा. तर बघा, इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, जे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे. तिथून आपल्याला टक्स पॉईंटसाठी 1.5 इंच आणि वरती 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला इथून असा प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, जे अर्धा इंच आपलं वाढवलं होतं इथून, तर इथे आपल्याला कमी करून टाकायचं आहे. हे काजबटन पट्टीच्या साईडला पण अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि प्रिन्सेसच्या कमरेच्या साईडला पण. तर आता इथे बघा, आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. तर गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर जी हुकायची पट्टी आहे आपली ती सोडून इथे 3.5 इंचावरती मी गळारुंदी घेतलेली आहे बघा. तर पुढचा गळा आपला 5.5चा होता, तर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला 6चा गळा इथे कट करायचा आहे. आणि नेहमी आपला जेव्हा फ्रंट डीप नेक असतो तेव्हा खूप डीप नाही घ्यायचा तो, कारण बोट नेकला थोडासा गळा कमीच घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, इथे आपल्याला खोलगट आकार न देता थोडासा असा पसरट आकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या गळ्याला, कारण बोटनेक ब्लाऊजला पसरट आकार दिलेलाच योग्य असतो. तर बघा, इथे आकार देऊन घेतलेला आहे मी. आता हे जे आपलं फ्रंट पार्टचं मार्किंग करून झालेलं आहे, इथे आपण हे कटिंग करून घेणार आहे बघा या पद्धतीने. तर आपल्याला पहिलं समोरचा मुंड्याचा भाग कट करून घ्यायचा आहे इथे या प्रकारे, आणि आपलं जे प्रिन्सेसचे पार्ट आहेत ते पार्ट पण आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे. तर बघा, अर्धा इंचाचं हे मायनस आपल्याला करायचं आहे इथून. तर अतिशय सोपी कटिंगची पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून बघा, शिवून बघा, खूप छान बसतो, परफेक्ट बसतो. आता इथे आपल्याला बॅक पार्टला पण आपण जेवढी गळारुंदी समोरच्या भागाला घेतली आहे तेवढीच गळारुंदी आपल्याला इथे बॅक पार्टला पण घ्यायची आहे. तर बघा, 3.5 इंचाचं इथे
मी मार्किंग करून घेतलं आहे आणि हे फक्त मार्किंग दाखवण्यासाठीच करते मी, कारण जेव्हा आपण पेपरचा पॅटर्न काढतो बॅक पार्टचा तेव्हा आपल्याला इथे गळ्याचं कटिंग करायचं नाही, कारण आपण जेव्हा अस्तरवरती हे पार्ट ठेवून मार्किंग करतो तेव्हा आपल्याला पाहिजे तशी डिझाईन त्याच्यावरती घेता येते. त्यामुळे इथे आपल्याला हे कट करायचं नाही, फक्त या प्रकारे आपल्याला करायचं आहे कटिंग. तर बघा, हा जो बॅक पार्ट आहे आपला इथे तयार झालेला आहे आणि आपला फ्रंट पार्टसुद्धा इथे तयार झालेला आहे. आता इथे बाहीचं कटिंग आहे बघा. तर डबल पेपर घेतलेला आहे मी, फोल्ड बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे. आता इथे आपली बाही आहे 4 इंचाची. तर छोटी बाही आहे 4मध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ठेवून 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे बघा. आता आपल्याला बाहीची घडी टाकताना आपण जितका मोंढा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 7 इंचाचा आपण मोंढा घेतला आहे, तर 2.5 इंच म्हणजे 9.5 इंचाची आपली बाहीची घडी येते. तर बघा, इथे 9.5चा आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला छोट्या बाहीसाठी 2.5 इंचाचं इथे एक माप टाकून घ्यायचं आहे आणि ह्या 2.5पासून आपल्याला 1.5 इंच आतमध्ये एक माप टाकायचं आहे आणि बंद बाजूच्या तिथून आपल्याला 1.5 इंचावरती अजून एक खूण करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या प्रकारे. आणि समोरच्या खोलगट भागाचा पण आकार इथे आपल्याला देऊन घ्यायचं आहे, दोन्ही पण सोबतच. आणि बाही काढायची एकदम अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकत असाल तर तुम्ही या प्रकारे कटिंग करून अतिशय सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता, ब्लाऊज कटिंग करू शकता. इथे आपल्याला दंडघेराचा निम्मा घ्यायचा आहे. दंडघेर आपला 11.5 होता, 5.25 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवून इथे मार्किंग करून घेतलं आहे. आणि या पद्धतीने बघा बाहीचं आपलं कटिंग करून घेणार आहे बाही. तर समोरचा भाग पण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा, या पद्धतीने आपलं पूर्ण 34 साईजचं बोटनेक ब्लाऊजचं इथे कटिंग आपलं करून झालेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने हे कटिंग मी इथे दाखवलेलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन कटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि डिझाईन शिकत राहा. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.